कुलदीपजी नमस्कार. 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 तुमचं स्वागत आहे इनसायडर व्ह्यूच्या या प्लॅटफॉर्मवर. थँक्यू. तुम्ही बोलवलं त्याबद्दल मला आभार. काँग्रेसची सध्याची वसईमधली काय परिस्थिती आहे? बघा, मी काँग्रेसमध्ये जवळपास 16 वर्षापासून काम करतो. तुम्ही यूथ लीडर होता काँग्रेसचे. मी यूथ काँग्रेसचा स्वतः लीडर होतो. मी ज्याने काँग्रेस सांभाळली त्यांच्याबरोबर मी 12 वर्ष काम केलं. स्वर्गीय मायकल फुटाडो आणि ज्या व्यक्तींनी काँग्रेस उभारली त्या व्यक्तीसोबत मला काम करण्याची संधी मिळाली आणि तो वारसा मी आज पुढे घेऊन चाललेला आहे. राहिला विषय काँग्रेसचा पुढचं भविष्य. काँग्रेसचं खूप वसई तालुक्यामध्ये भविष्य आहे. जर भविष्य नसतं तर मी पक्ष चेंज केला असता, पण मी तसं केलं नाही. यामध्ये कुलदीपचं खरं म्हटलं तर श्रेय आहे. एवढे पक्षांतर होतात, टॅलेंटची एवढी डिमांड आहे प्रत्येक पक्षामध्ये, टॅलेंटचा उपयोग होतो की नाही हा नंतरचा भाग आहे. पण कुलदीप अजूनही काँग्रेससोबतच आहे आणि जेवढं मला माहिती आहे तो काँग्रेससोबतच राहणारा व्यक्ती आहे. 100% आम्ही काँग्रेससोबत आहेत आणि काँग्रेसची विचारधारा वसई तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही घेऊन जाणार, याच्यामध्ये काही शंका नाही. कुलदीप यांच्या सौ अंकिता, माझी बहीणच आहे ती, ह्यासुद्धा निवडणुकीला उभ्या होत्या. तुम्ही जर बहुजनच्या चिन्हावर उभे असता तर मला खात्री आहे तुम्ही जिंकला असता. पण तुम्ही तसं न करता पंजा या अधिकृत चिन्हावरच निवडणूक लढवली अंकिताताईंची. तर ह्या मागची फिलिंग, भावना काय, रिझन्स काय? नाही बघा, आता तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. पण काँग्रेसचा पंजा हा मला घराघरापर्यंत पोचवायचा होता, कारण की माझं फ्युचरच काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे माझं फ्युचर काय आणि माझ्या मिसेसचं फ्युचर काय मला लोकांच्या ठेवायचं होतं. राहिला विषय दुसऱ्या चिन्हाचा आमचा विचार होता, पण तो काही कारणास्तव किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे तो थांबला. जर जे काही त्यांच्याबरोबर युतीचं चाललं होतं त्या युतीच्या बाबतीमध्ये जर आमचं एक निर्णय झाला असता तर आम्ही तो चिन्हाचा पर्याय ठेवला होता. पण मुळात अजून लोकांना हेच माहीत नाही की काँग्रेस आणि बहुजनची युती होती की नव्हती. हा खूप मोठा आणि कळीचा मुद्दा आहे. मला वाटतं तुमच्याकडे पण ह्याचं उत्तर नसावं. हो, नाही, याच्यामध्ये उत्तर माझं आहे, पण कसं आहे, अजून जे काही कमिटमेंट आहेत त्या त्यांना पूर्ण करायच्या आहेत, त्याची आम्ही वाट बघतोय. की आजपर्यंत जे काही मी माझ्या 16 वर्षाच्या राजकारणामध्ये बघितलं, काँग्रेसचा किती उपयोग या लोकांनी केला. कोणीतरी आता येऊन बोलले की काँग्रेसचं भविष्य काहीच नाही आहे. त्यांना हे की मी सांगू इच्छितो की 91ला युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना हितेंद्र ठाकूरला काँग्रेसनं तिकीट दिलं आणि ते काँग्रेसच्या पंजावरती निवडून आले. म्हणजे त्यांचं आयुष्य आणि त्यांचं भविष्य हे काँग्रेसमुळे चालू झालं. बट अगेन दॅट इज पास्ट. यस. आता आपण करंटबद्दल बोलतोय की हो. करंटमध्ये अर्धे बहुजनच्या चिन्हावर होते, अर्धे पंजावर होते आणि त्यामध्ये एकच जागा निवडून आली. बरोबर. बरं, आता मला एक तुम्ही सांगा की तुम्ही एक मोठा स्कॅम म्हणा की एक मोठा इश्यू एक्सपोज केला आहे. वसईमध्ये गेल्या 6 महिन्यापासून हॉस्पिटलच्या चर्चा होत आहेत, विविध पक्ष हॉस्पिटलबद्दल बोलत आहेत. पण तुम्हीच एक अशी व्यक्ती आहे जिने सांगितलं की हॉस्पिटलला लागणारी जी जागा आहे तिकडेच अतिक्रमण आहे, अगं ते कोण काढणार? तर त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी राजकारण करतो आणि राजकारणामध्ये जनतेचा विचार हा काँग्रेसने आयुष्यभर केलेला आहे. तर जिकडे आपल्याला जनतेचा विचार येतो तिकडे आपल्याला एक मुद्दा म्हणजे आरोग्य, जो आरोग्याचा मुद्दा वसई तालुक्यामध्ये खूप गंभीर आहे. तर या जागेमध्ये सर्वे नंबर 58 या जागेचं 60.70 क्षेत्र आहे आणि ते 60.70 क्षेत्र हे फक्त कागदावरती आहे, सातबारापुरतीच मर्यादित आहे. हे क्षेत्र हे पूर्ण
आपल्या जर त्या हॉस्पिटलला मिळालं तर एक चांगलं हॉस्पिटल आपल्या वसईकरांसाठी उपलब्ध होऊ शकते. आज आपल्याला मुंबईला जायला लागते किंवा कार्डिनलसारखं एक हॉस्पिटल आहे तिकडे आपल्याला जायला लागते. तर एक वसई तालुक्यामध्ये जर आपल्या तालुक्यासाठी एक चांगलं हॉस्पिटल झालं, 100 खाटांचं होतं ते आता 200 खाटांचं झालं. 2014मध्ये काँग्रेसचं सरकार असताना ते TC बेंजामिन साहेब चीफ सेक्रेटरी होते आरोग्य खात्याचे आणि त्या चीफ सेक्रेटरीने 100 खाटांचं हे सुसज्ज साठी निधी केला आणि तो फायनल केला. पण काही राजकीय लोकांनी त्याचा खूप चुकीचा वापर केला. 200 खाटांचा व्हायला पाहिजे, 24 लाख लोकसंख्या आहे, असं तसं करून की काँग्रेसला श्रेय मिळणार नाही. ते दरवर्षीप्रमाणे करतो, कळलं का? तर या सर्व काही गोष्टींमुळे हे सगळं थांबलं होतं. आणि मेन मुद्दा म्हणजे त्या असलेलं अतिक्रमण. आज सरकारी जागा काही लोक खरेदी करून विकत घेतात, रस्ता विकत घेतात. हे कितपत योग्य आहे वसई तालुक्यामध्ये? हे भ्रष्टाचार काढणारा कोण आहे? बोलणारा कोण आहे? कोणच नाही आहे. काँग्रेसला एक नवी दिशा तुम्ही द्यायला उतरलाय. 100% काँग्रेसला नवी दिशा दिसणार. 2029चा आमदार काँग्रेसचा असणार आणि तुमच्यामधला माझ्यासारखा तुमच्यासारखा मित्र होईल आणि पुढच्या टायमाला मंत्री होईल, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. खूप मोठं स्टेटमेंट आहे की 29चा आमदार वसईचा काँग्रेसचा असणार. हो. पण जो गावपट्टा आहे जिकडे तुम्ही आहात किंवा तिकडे तुमचं काम आहे, तिकडे ट्रान्सपोर्टचं काम कसं आहे? ट्रान्सपोर्टच्या बसेस तिकडे आहेत का? फ्रिक्वेन्सी कशी आहे तिकडे? बघा, आता महानगरपालिका जी काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगतो की आपल्या वसई तालुक्यामध्ये सेवा देणारी होती ती आपली ST महामंडळ. ही ST महामंडळ 2009पासून जेव्हा महानगरपालिका आली तेव्हा या लोकांनी ST महामंडळ बंद करण्याचं खूप प्रयत्न केले. स्वर्गीय मायकल फुटाडो, आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून हे सर्व थांबवलं. इवन जे नालासोपाराचा डेपो आणि वसई तालुक्यातला जो स्टेशनचा नवगडचा डेपो आणि वसई तालुक्यातला डेपो, ही सर्व जागा ती लोक महानगरपालिकेला हँडओव्हर करणार होते. ते सर्व गोष्ट आम्ही थांबवली आणि ते थांबवल्यामुळे आज आपल्याला ही लालपरी आपल्या वसई तालुक्यामध्ये दिसते. मी खूप मोठं स्टेटमेंट देतो आहे. दुसऱ्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षांनी केलं असेल, पण त्याचा सर्वात पहिला मुद्दा काँग्रेस पक्षाने उतरला आणि मी ऑन पेपर बोलतो. तर माझं एक म्हणणं असं आहे की महानगरपालिका जी काही आपण बस पुरवतो आहे ती सकाळी 3 वाजता देत नाही, ती 7 वाजता चालू होते आणि 10 वाजता बंद होते. पण 10 नंतर जे 2 वाजेपर्यंत जी सेवा आहे ती कोण देते तालुक्यामध्ये? ही ST महामंडळाची आपली लालपरी देते. तर महानगरपालिकेची जी काय सेवा आहे ती आम्ही खूप वेळा बोललो, खूप पत्रव्यवहार केले की ही 12 जी काय तुम्ही 10 वाजेपर्यंत तुमचं जे काय मनमानी कारभार चालतो तो 12 वाजेपर्यंत करा, 2 वाजेपर्यंत करा. म्हणजे मॅरेथॉन वगैरेसाठी तुम्ही स्पेशल बसेस काढतात. येस, कालच्या मॅचसाठी सुद्धा स्पेशल ट्रेन होतीच. हो, अहमदाबादच्या मॅचसाठी. बरोबर. तर मग हे जे दैनंदिन मुंबईला काम करायला जातात, अर्ली मॉर्निंग किंवा लेट कमी येतात, ते त्यांच्यासाठी पण बस व्यवस्था असायला हवी. तुम्हाला म्हणजे मी सांगतो, आता माझ्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये मी तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवले. वसई तालुक्यामध्ये सकाळी 7 वाजता आपले विद्यार्थी जातात आणि ती बस बरोबर त्या वाघोली फाट्यावरती म्हणजे वाघोली नाक्यामध्ये बरोबर 6:55 यायची. 6:55 आणि कॉलेजमध्ये ती जाईपर्यंत 7:10 जायचे, 7:15 व्हायचे. त्याचा मुद्दा काँग्रेसवाल्यांनी उचलला आणि तेव्हा पालघरचं आगार होतं आणि पालघरच्या आगारामध्ये आणि अर्नाळ्याच्या आगारामध्ये जाऊन हा मुद्दा काँग्रेसने उचलला आणि ती जी बस जी 6:50ला 6:55ला जी वाघोलीच्या नाक्यामध्ये यायची ती बस 6:30ला यायला लागली. म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की काँग्रेस ही सर्वसाधारण लोकांसाठी आणि सर्वसाधारण जनतेसाठी आहे. हे छोटे छोटे मुद्दे कोणत्याही राजकीय लोकांना कळत नाही, पण ही मुद्दे हे काँग्रेसने उचलले. पण मग तुम्हाला असं वाटत नाही की काँग्रेसने तेवढंच अग्रेसिव्हली वसई विरारकडे लक्ष दिलं पाहिजे? बघा, परत एकदा सांगतो, आता भाजप 1 वरून 43 आला म्हणजे स्कोप आहे वसई विरारमध्ये एखाद्या पॉलिटिकल पार्टीला एक्सपॅन्ड करण्यासाठी, पण तसे प्रयत्न ग्राउंडवर होताना दिसत नाही. आणि त्याला ॲडिशन म्हणजे निवडणुकीच्या वेळी अर्धे इकडे अर्धे तिकडे.
तर तुम्ही ह्याला कसं पक्षश्रेष्ठींकडे प्रेझेंट करणार? आता बघा, आता एक काँग्रेसने चांगलं अभियान चालू केलं आहे अख्ख्या देशामध्ये, संघटन सुजान. संघटन सुजान हे अभियान असं आहे की काँग्रेसच्या खूप मोठे लीडर जे गांधी परिवाराची काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत, अशी लोक म्हणजे कर्नाटकची असतील, राजस्थानची असतील, गुजरातची असतील, मेंबर ऑफ पार्लमेंट, माजी मंत्री, माजी आमदार, अशी लोक प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणार आणि प्रत्येक कार्यकर्त्यांची भेट घेऊन प्रत्येक लोकांचं म्हणणं ऐकणार आणि जिल्हाध्यक्ष निवडणार. तर हे एक संघटन सुजाव हे काँग्रेसच्या फ्युचरसाठी 2029च्या निवडणुकीसाठी किंवा 2034 बोलू, याच्या निवडणुकीसाठी खूप फायदेशीर असणार. कारण की पहिले कसं होतं की मी आमदार आहे, माझा मुलगा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे, मी आमदार आहे तर माझ्या मुलालाच आमदारकी मिळाली पाहिजे किंवा माझ्या मुलाला तिकीट मिळालं पाहिजे महानगरपालिकेचं. तर हे कुठेतरी काँग्रेसने आता थांबवायचं चालू केलेलं आहे. त्यामुळे फ्युचरमध्ये 2029ला काँग्रेसचं खूप चांगला महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये किंवा देशामध्ये चांगलं भवितव्य होणार आणि आहे. वसईमध्ये आणि मेन म्हणजे वसईमध्ये मी खूप मोठं स्टेटमेंट देतो, 2029ला काँग्रेसचा वसईचा आमदार असणार. कोणी कितीही बोलून दे, कोणी कितीही ओरडून दे, बहुजनबरोबर कोणाची युती आहे का नाही आहे हे 2029ला आपल्याला समजेल किंवा याचाच थोड्या 2-3 महिन्यामध्येच आपल्याला समजेल काँग्रेस काय भूमिका घेते वसईसाठी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू. कुलदीप. तुम्ही काँग्रेसला असंच वसई तालुक्यात पुढे घेऊन जा. नक्कीच काँग्रेसचं भवितव्य वसई तालुक्यामध्ये आहे आणि ती असणार. काँग्रेस कोणच संपू शकलं नाही आणि कोणच संपवणार नाही, हे मी तुम्हाला इकडे सांगू इच्छितो. धन्यवाद.